देशाचे खरे देशभक्त शेतकरी आहेत असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। त्यांनी साजनी मानगाव येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी स्वातंत्र्यदिनी शेतात तिरंगा फडकवून शक्तीपीठ महामार्गास विरोध केलाय। या प्रसंगी राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। शेट्टी म्हणाले, देशात हरित क्रांती व श्वेत क्रांती शेतकऱ्यांमुळे झाली आहे। राज्यात शेती क्षेत्र कमी होत असताना राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा ढपला पाडण्याकरता मार्ग रेटत आहे। राज्य समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, भाजप सरकार भांडवलदाराचे सरकार असून खरे स्वातंत्र्य सैनिक शेतकरी आहेत, म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत आहोत। भाजप हे शेतकरी विरोधी कार्य करत असून सरकार कायदा विरोध काम करत आहे। प्रत्येक गावात शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना फडणवीस हा मार्ग रेटू पाहत आहेत। जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। जय जवान जय किसान जय जवान जय किसान शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन आज आम्ही संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाच्या या 12 जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जेमतेम 40 कोटी लोकसंख्या होती। या 40 कोटी लोकसंख्येला पुरेल इतकं सुद्धा अन्नधान्य या देशात तयार होत नव्हतं। बाहेरच्या देशातून धान्य आणून या देशाला जगवावं लागायचं, भूकबळी व्हायचे। गेल्या 78 वर्षामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून हरित क्रांती करून श्वेत क्रांती करून या देशाला दुधाच्या बाबतीत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं। आमचा शेतकरी जगाच्या बाजारामध्ये आपले शेतीमाल विकायला लागला। दुसऱ्या बाजूला शेतीखालची जमीन सातत्यानं कमी होत चाललेली आहे। लोकसभेमध्ये नुकतंच सरकारनंच कबूल केलेलं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये 5,43,000 हेक्टर जमीन शेतीखालची कमी झालेली आहे। त्यातली निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातली कमी झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा हा शक्तीपीठ महामार्ग येऊ पाहतोय, ज्याची अजिबात गरज नाही। कारण या महामार्गाच्या समांतर असा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची गर्दीसुद्धा अतिशय तुरळक आहे। केवळ या महामार्गाच्या बांधणीतून 50,000 कोटीहून अधिक रुपयाचा भ्रष्टाचार करता यावा म्हणून 27,000 एकर शेती बेचिराग करून त्यातली 22,000 एकर ही बागायत शेती आहे आणि या देशातल्या शेतकऱ्यांना देशीदोडीला लावायचं, त्यांची थडगी बांधायचं आणि त्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधायचा मनसुबा काही लोकांनी रचलेला आहे। त्याला विरोध करण्यासाठी खरे देशभक्त आम्ही आहोत। आता तिरंग्याच्या नावाखाली देशभक्तीच्या नावाखाली जे टाहो पडतात ते सगळे बोगस आहेत, ते स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीच नव्हते। पण आम्ही शेतकरी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा चले जाओ चळवळीच्या माध्यमातून या देशातल्या इंग्रजांनी बाहेर जावं म्हणून स्वतःचं रक्त सांडलेली आहुती दिलेली आम्ही सगळी शेतकरी माणसं आहोत। खरे देशप्रेमी आम्ही आहोत आणि त्यामुळं आम्हाला या देशाची जाणीव आहे। या देशाचं स्वातंत्र्य कशात असेल तर या देशाचं स्वातंत्र्य हे शेती मुबलक पिकली पाहिजे आणि देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे, हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे। आणि म्हणून ही जमीन वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू केलेली आहे आणि म्हणून आम्ही घोषणा केलेली आहे की तिरंगा आमच्या वावरात, कारण हा तिरंगाच आमच्या वावराचं रक्षण करणार आहे आणि त्यामुळं आमच्या शिवारामध्ये आम्ही शक्तीपीठ येऊन देणार नाही। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने देशाचे देशभक्त असलेले कितीही या भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते बोलत असले की मोदी या देशाचा बाप आहे, पण आम्ही या ठिकाणी आज सगळेजण जमलेलो आहोत। आमचा खरा जो बाप आहे या देशाचा अन्नदाता शेतकरी आहे। या अन्नदात्याच्या बापाच्या हस्ते आज ध्वजवंदन शिवारामध्ये होतं आहे, कारण हा देश जो आहे समृद्ध स्वयंपूर्ण करायचं काम जे आहे या अन्नदात्या शेतकऱ्यांना केलेलं आहे। पण नरेंद्र मोदी जे आहेत आणि इथले जे त्यांचे चमचे आहेत फडणवीस, हे शेतकरी विरोधी कारभार करतायत।
देशाच्या राज्यघटनेची शपथ घेत आहेत, पण राज्यघटना विरोधी कारभार करत आहेत. शक्तिपीठ महामार्ग जो आहे हा शक्तिपीठ महामार्ग केवळ भांडवलदारांच्या हिताचा आहे. प्रत्येक गावामध्ये विरोध असून देखील याला कानाडोळा फडणवीस करतात, याची कबूल देखील देत नाही आहेत. या 1 महिन्यामध्ये यांच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला, पण गावच्या वेशीवरच शेतकऱ्यांनी अडवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत कधी सभा घेतली नाही असे RSS BJPचे आज सत्तेत सहभागी झालेले आहेत, पण त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने त्यांचं आणि अदानी अंबानींचं हे भांडवलदारी सरकार आहे. हा भांडवलदार चले जाओ, कॉर्पोरेट चले जाओ अशा रीतीने घोषणा देत आम्ही आज आज जो स्वातंत्र्य दिन आहे हा साजरा करतो आहे. मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी आहे ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि त्यालाच जी सुरुवात आहे शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीने शक्तिपीठ महामार्ग रद्द करून करणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी होण्याचा निर्धार आज आम्ही करत आहोत.